धुलवड जे धुलीवंदन आपण म्हणतो, हे धुलीवंदन काय, याचं काय अर्थ, काय आध्यात्मिक अर्थ. तुम्ही कथा कदाचित ऐकली असेल की उद्धव म्हणून एक कृष्ण सखा होता, कृष्णाचा मित्र होता किंवा त्याचा चुलत भाऊ होता, आणि तो जन्मताच त्याला ब्रह्मज्ञान होता. ब्रह्माचा तो विशेष कृपांकित होता, त्यामुळं त्याला सगळं माहिती होतं. कृष्ण जन्माला आल्यानंतर कृष्ण परब्रह्म आहे हे त्याला निश्चित माहिती होतं. भाव मनामध्ये तसाच होता, त्यामुळे त्यानं शेवटपर्यंत त्या काय परब्रह्माची सेवा केली, त्या सख्याची सेवा केली. एकदा काय होतं की याला तर सगळं ब्रह्मज्ञान आहे, तर श्रीकृष्ण काय सांगतो की मी आता काय त्या वृंदावनामध्ये जाणार नाहीये, तू त्या गोपिकांना सांग आता काय, आता कृष्ण काय येणार नाही तुमच्याकडे, तुम्ही कशाला वेळासारखे त्याच्या ह्याच्यात थांबलाय, रडत बसताय, काय काय करताय, काय हे काय योग्य आहे का. तुम्ही खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून त्या परब्रह्माची प्राप्ती करून घेतली पाहिजे. जरा तू तुझ्या भाषेत जाऊन सांग, आता तू ब्रह्मज्ञ आहेस, तू सांगू शकशील. तो उद्धव होता ना, तो उद्धव म्हणजे श्रीकृष्णासारखाच दिसायचा, त्याच वयाचे होते, दिसायलाही तसा होता, वेशही तसाच असायचा त्याचा, आणि बोलणंही तसं, कारण रोज नेहमी एकमेकाशी बोलणं, त्यामुळे भाषेवरती पण तेच प्रभुत्व. आता श्रीकृष्णाची आज्ञा आहे, हा म्हटलं ठीक आहे, आपण ज्ञानी आहोत हा भाव मनामध्ये आहे. तर ज्ञानी असल्यामुळं जी लोक ज्ञानी असतात ना, त्यांना अति मोठा अहंकार असतो. जगी हित पंडित सांडित गेली, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले असं सांगितलेलं. जे पंडित लोक असतात, पंडित म्हणजे ज्ञानी लोक जे असतात, त्यांना काय सगळ्यात मोठा बाधा असते, तर त्याला अहंकाराची बाधा असते. फार मोठी अहंकारी असतात. माझ्याकडे ज्ञान आहे, ही जी ज्ञान आहे, ही जी भावना असते ना, ही फार मोठी अहंकाराची भावना. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे लोक ब्रह्मराक्षस होतात, त्यांना सद्गती परत मिळत नाही. म्हणजे एवढं ज्ञान मिळवून सुद्धा काही उपयोग नाही, कारण अहंकारामुळे काय होतं, सर्व वाया जातं. तसा हा उद्धव जो होता तो ज्ञानी होता. ज्ञानी असले की त्याला अहंकार राहत नाहीये, पण तो थोडंफार कुठेतरी असता. तर श्रीकृष्णाच्या सहवासात जरी असला तरी सुद्धा वाटणार ना की मी राजाबरोबर आहे, असं नुसतं एखाद्याला वाटलं की मी राजाबरोबर आहे, तर तो अहंकार असतो बाकीच्या लोकांना दाखवण्यासाठीचा. तसं याला सांगितलं, अरे तू परत तू ज्ञानी आहेस, ब्रह्मज्ञानी आहेस, तू त्या काय कर, त्या गोपिकांना जाऊन सांग जरा, काय त्या आत्मोद्धाराच्या 4 गोष्टी त्यांना सांग. तर त्यावेळेला तो म्हणतो ठीक आहे, आता तू म्हणतो तर मी जातो. गेला तिकडे गोपिकांच्याकडे. आता त्या गोपिका त्या श्रीकृष्णाच्या विरहामध्ये असतात, प्रत्येक क्षणाक्षणाला त्याला आळवत असतात, आणि त्यांचे चेहरे हे असे डोळ्यातून पाण्याच्या धारा, असं सगळं बघितल्यानंतर तो काय करतो, आता हा तिथं उतरतो. त्यांना वाटतं की हा कृष्णच आलेला आहे, पण हा उद्धव असतो. नंतर त्यांची निराशा होते. तो त्यांना सांगायला लागतो की अरे तुम्ही कशासाठी एवढं सगळं करताय. शेवटी काय असतं की आपल्याला परब्रह्माची प्राप्ती करून घेतली पाहिजे, आणि ते असे वेड्यासारखं रडून मिळणार आहे का तुम्हाला, नाही मिळणार. तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही ब्रह्मज्ञानी व्हायला पाहिजे, स्वतःला जाणून घेतलं पाहिजे तुम्ही, आणि तुम्ही स्वतःला जाणून घेतल्यानंतर परब्रह्माची तुमची भेट होऊ शकते. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्ञानानं प्राप्त होतात, आणि परमेश्वराला पाहायचं असेल तर त्याला ज्ञान पाहिजे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहिजे, त्याला परोक्ष ज्ञान पाहिजे, तर त्याला तुम्ही जाणू शकता. तर त्यासाठी तुम्ही काय करा, साधना करा, असं तू सांगायला. त्या गोपिका आपल्या भावनावश असतात, त्या म्हणतात हे तुम्ही काय सांगताय, आमच्या सगळं डोक्यावरून जाते, आम्हाला साधना वगैरे काय जमणार आहे का, नाही. तुम्ही हे सांगताय कशासाठी करता सांगता. अरे तुम्हाला आता सांगितलं ना की परमात्म्याची प्राप्ती, परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी हे सगळं करायचं आहे. त्यामुळे आम्हाला ह्याची काय गरज आहे. आम्ही विरहात जरी असलो, दुःखात जरी असलो, तरी सुद्धा त्याच्यात आम्हाला सुख आहे, आनंद आहे, कारण त्याचं नाव आम्ही विसरत नाहीये इथं. काय का तो क्षणाक्षणाला आम्हाला समोर दिसतोय आमच्या, आणि तो दिसतोय म्हणून तर आमच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आहेत. या आनंदात असो, दुःखामध्ये असो, प्रत्येक क्षणाला तो कृष्ण येतो आमच्याकडे, आमच्याबरोबर बोलतो, आमचे अश्रू पुसतो. हे सगळं घडतंय म्हणजे तो परब्रह्म आहे, तो आम्हाला प्राप्त आहे, आम्हाला आणखी काय करायची गरज आहे. हे ज्यावेळी त्याला कळतं त्यावेळेस जाणतो ही भक्ती अशी घटना आहे. हे फार उच्चकोटीची आध्यात्मिक शक्ती आहे. भक्ती आणि शक्ती काही वेगळ्या नाही आहेत.
भक्तीनंच शक्ती प्राप्त होते. विरहामध्ये सुद्धा त्या गोपिका आनंदी होत्या. तुम्ही सगळं कशासाठी करता? आनंद मिळवण्यासाठी करत असते की नाही? विरह म्हणजे दुःख आहे, सतत डोळ्यातून पाण्याच्या धारा आहेत. श्रीकृष्ण येत नाही म्हणून त्याच्या विरहामध्ये तुम्ही काय करताय? रडताय. परंतु त्याचं नाव आठवून तुम्ही रडताय, हा एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद जो आहे त्या गोपिका क्षणोक्षणी घेतायत. पण तुम्ही सांगा की तुम्ही हे परमात्मा जो काय आम्हाला काही कळत नाही म्हणे. आमच्यासाठी परमात्मा कोण आहे? कृष्ण आहे. आणि तो आम्हाला ह्याच्यातून आम्हाला मिळतोय. या विरहात सुद्धा आम्हाला जो आनंद मिळतोय की माझा कृष्ण मला येऊन भेटतोय या ठिकाणी, तो येत नाही म्हणून आम्ही रडतोय किंवा काय होतंय. पण त्याच्या आनंदा, त्या रडण्यामध्ये सुद्धा आम्हाला आनंद आहे. कारण त्याच्यासाठी हे अश्रू जात आहेत. हे सगळं कशासाठी करायचं? तर परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, त्याला वाटावं, त्याला कळावं म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि मग जर हे असं असेल तर ही केवढी मोठी भक्ती हे त्याला कळालं उद्धवाला. आणि उद्धवाने काय केलं? त्यांना साष्टांग नमस्कार घातला. एवढंच नाही तर त्या ज्या ज्या ठिकाणी चालत जायच्या त्या मातीला खालती कृष्ण 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 असा आवाज यायचा. ही केवढी मोठी भक्ती आहे. आणि म्हणून त्या क्षणापासून ज्यावेळी त्या उद्धवाला कळालं की या गोपींच्या शरीरामध्ये संपूर्ण कृष्ण वसलेला आहे तिथं, त्यांच्या वचनामधून, त्यांच्या बोलण्यामधून कृष्ण बाहेर पडतोय, त्या ज्या वातावरणात राहतात, वावरतात, त्या ठिकाणी सगळं वातावरण कृष्णमय झालेलं आहे. याच्यापेक्षा मोठी काय भक्ती असू शकते? म्हणून तो काय करतो? त्यांच्या पायाची जी धूळ असते ती धूळ घेतो आणि आपल्या मस्तकी भाळी लावतो. आणि त्या दिवसापासून गोपी चंदन असं तयार झालेलं आहे. ती जी धूळ आहे, ती धूळ म्हणजे पायाची धूळ प्रत्येकानं आपल्या मस्तकी लावावी, म्हणजे तो भाव जो आहे तो भाव त्याच्यात उतरेल. म्हणून हे गोपीचंदन लावलं. धुलीवंदन त्यासाठी साजरं करायचंय. रंगात रंगल्याशिवाय श्रीरंग कळणार नाही. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.